गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारकडून विकासाची मोठी गंगाजळी महाराष्ट्राला मिळाली आहे। मोदी सरकारने 2014 पासून आतापर्यंत तब्बल 10 लाख कोटींचा भरीव निधी एकट्या महाराष्ट्राला दिलाय। या 10 वर्षात महाराष्ट्राचा अन्नदाता, शेतकरी, गरीब, महिला आणि युवा अशा प्रत्येकालाच भरभरून देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलाय। या 10 वर्षात महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं पाहूयात। महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी 75,000 कोटींचा निधी गेल्या 10 वर्षात मिळाला। रेल्वेसाठी 2,10,000 कोटींचा निधी दिलाय। महाराष्ट्राचं वैभव असलेल्या वारीच्या पालखी मार्गांसाठी 11,000 कोटींचा निधी केंद्राने दिला। रेल्वेचे 5,800 किलोमीटरचे 34 नवीन प्रकल्प गेल्या 10 वर्षात सुरू झाले। राज्यातील 9 विमानतळांच्या विकास कामांसाठी 561 कोटी रुपये देण्यात आले। महाराष्ट्रातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम या गेल्या 10 वर्षात झालं। 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा असणार आहे। हेच जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2014 पासून 10 लाख कोटींच्या भक्कम पायाभूत सुविधा उभारण्याचं काम केलंय। अटल सेतूसह मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नागपूरच्या मेट्रो प्रकल्पांसाठी निधी याच 10 वर्षात मिळाल्यानं हे प्रकल्प आज उभे राहिले। पालघर जवळ सुमारे 65,000 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेलं वाढवण बंदर राज्याच्या विकासाला चालना देणार आहे। गेल्या 10 वर्षातील पथदर्शी नेतृत्वामुळेच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्यात यश मिळालंय। या यशाला जोड दिलीये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या धोरणी नेतृत्व कौशल्यानं। असंच यश महायुती सरकारमुळे इथून पुढच्या काळात देखील मिळेल याबद्दल कोणतीच शंका आता उरलेली नाही।